घेऊन जाऊ शकता. न दुसरा फायदा काय, ह्यांना कट करायचं आणि ह्या गवतासनी कट करून घ्यायचं. आता इथं बघू शकता हे गवताचं औषध मारलेला प्लॉट आहे. हा दुसरा प्लॉट आहे. आता हे बघू शकता बावर आहे. तो वाय होता त्या आपण आलेला हा तिसऱ्या प्लॉटमध्ये. आता इथं बघू शकता गवत देखील बघायला सुद्धा नाही. या शेतकऱ्यांनी नमस्कार द्राक्ष बागायतदारांनो. आज मी 3 बागा फिरणं, 3 बागांचं तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, 3 बागांची माहिती देतो. यामध्ये पहिली बाग आपली ही असणार आहे. या बागेमध्ये गवत आहे ते आपल्या इथपर्यंत लागलेलं आहे, म्हणजे गुडघ्याच्या वरपर्यंत गेलेलं आहे. हिरवगार गवत आहे. या द्राक्ष बागायतदाराची काडीची अवस्था, त्याबद्दल म्हणजे त्याचं नियोजन असेल, पानांची अवस्था वगैरे याबद्दलची थोडीशी माहिती देतो. ज्या द्राक्ष बागायतदारांच्या रानामध्ये सेंद्रिय कर्बाची कमतरता आहे किंवा मातीची सुपीकता वगैरे जर कमतरता असेल, तर या द्राक्ष बागायतदारांनी ताग त्यांच्या जर त्यांना करणं शक्य होत नसेल तर सगळ्यात साधारण सोपा उपाय आहे असं प्रकारचे गवत वाढवून घ्यायचं. तर या गवताचा फायदा एक आहे की तुम्ही घरची जनावर असेल तर जनावरांनी घेऊन जाऊ शकता. न दुसरा फायदा काय, ह्यांना कट करायचं आणि ह्या गवतासनी कट करून घ्यायचं. कट करून घेऊन इथं बोंड्यावरती टाकून घेतलं ना, सेंद्रिय कर्ब ऑर्गॅनिक कर्ब ऑटोमॅटिक वाढतो. ज्यामुळे जी एक्स्ट्रा जे अननेसेसरी नत्र उपाय वाढले जातात ना, ते हे गवत शोषले जातात, ज्यामुळे आपल्या झाडावर येणारा ट्रेस कमी होऊन जातो. त्यामुळे त्याबद्दलची अडचण कमी होऊन जाते. त्यामुळे पाण्याचा उपसा चांगल्या प्रकारे इथं म्हणजे चांगला मिळतो. कारण की आपल्याला कॉम्पिटिशन, पाण्याचं पण कॉम्पिटिशन इथं वाढलं जातं. त्यामुळे अतिरिक्त पाऊस जरी झाला तर इथं काही प्रॉब्लेम येत नाही. आता इथं बघू शकता प्लॉटमध्ये काडी वगैरे पिकायला काही अडचण आलेली नाही. इथं बघू शकता हे काडी चांगल्या प्रकारे पिकलेल्या आहेत. बघा काडी वगैरे बघा चांगल्या प्रकारे पिकून तयार होत आलेले आहेत. असं काही विशेष काही नसतं की गवत ठेवलं म्हणून काडी पिकत नाही किंवा काडीला प्रॉब्लेम येतात किंवा पानावरती वेगळ्या प्रकारचे होते, अशी काही गोष्ट निदर्शनास येत नाही. आतापर्यंत तर अनुभवानुसार तर आलेले नाही. आता इथं बघू शकता गवत वगैरे चांगला आहे. इथं पूर्णपणे प्लॉटमध्ये गवत वगैरे आहे, काही अडचण नाही. त्या शेतकऱ्याचं नियोजन त्याच्या पद्धतीने एक नंबर क्वालिटी आहे, काही अडचण नाही. त्याच्या पद्धतीने शेतकरी आपापल्या सोयीनुसार करत असतो. इथं बघू शकता सगळीकडे गावात आहे, पण काहीही प्रॉब्लेम नाही प्लॉटला. प्लॉट एकदम हिरवागार आहे. आता याने हे पुढचा खोडा ठेवलेला आहे, जेणेकरून हा आता बघा पावसाचे करप्या आलेला आहे, त्यामुळे ते जळून जाऊन इथं म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे खोडा करावा लागत नाही, कारण की इथं जळला जातो हा खोडा. आता चला तुम्हाला दुसरा प्लॉट दाखवतो, ज्यामध्ये गवताचं औषध मारलेलं आहे तो प्लॉट. आता इथं बघू शकता हे गवताचं औषध मारलेला प्लॉट आहे. हा दुसरा प्लॉट आहे. आता हे बघू शकता बावर आहे. तो वाय होता त्या दगडे होता, यामध्ये साधं पावर आहे. इथं बघू शकता इथं देखील आपलं म्हणजे इथं ह्या शेतकऱ्याचं नियोजन काय केलं, ह्या शेतकऱ्याने गवत वाढवून घेतलं. गवत वाढवून घेतल्यानंतर त्यानं गवताची फवारणी करून घेतली, जेणेकरून त्याला जेवढं सेंद्रिय कर्ब आवश्यकता होती त्यानं त्याच्या पद्धतीनं त्याच्या नियोजनानुसार त्याला जेवढी आवश्यकता होती तेवढ्या आवश्यकतेनुसार गवत वाढवून घेऊन त्यानं अशा प्रकारे गवताची फवारणी करून घेतली. आता याच्यानंतर त्याचं दुसरं प्लॅनिंग असेल ते आता आपल्याला माहीत नाही, त्याच्या पद्धतीने त्याने सोयी करत असतो. ह्या शेतकऱ्याची देखील ह्या बाग दाखवतो तुम्हाला. ह्या शेतकऱ्याची पण बघा, आता गवत होतं एवढा वेळ तरी देखील ही बघा गवतात त्याला औषध मारलेलं आहे. आता इथं बघू शकता त्यांच्या काड्यांची परिस्थिती बघा, ह्याची देखील काडी पूर्ण पिकलेली आहे. हे बघा सप्टिंगचा डोळा आहे, सप्टिंगच्या डोळ्याच्या पुढे देखील इथं काडी पिकत आलेले आहे. हे बघा म्हणजे अजून पित्ता आतनं काय माहीत नाही, पण बाहेरनं तर त्यांचं कलर वगैरे असेल किंवा काडी पिकण्याची स्टेज वगैरे असेल किंवा पानावरती पानं असतील, त्यामध्ये काही अडचण नाही. आता या शेतकऱ्याने बऱ्यापैकी खोडा काढून घेतलेला आहे. मला वाटतं काही ठिकाणी राहिलेला आहे, त्याचा देखील इथं जळत आहे. हे बघा बागाची कंडिशन कशी आहे, क्वालिटी काही विषय नाही. त्यामुळं शेतकऱ्याला इथं म्हणता येत नाही की अशा प्रकारची गोष्ट गवताला आवात असावे, गवत नसू नये. आता तुम्हाला एक तिसरा प्लॉट दाखवतो, ज्यामध्ये पूर्णपणे गवताच्या म्हणजे गवत सुद्धा बघायला भेटत नाही. त्या प्लॉटची कंडिशन तुम्हाला दाखवतो. तर चला, नियोजन कसं आहे कट्टमध्ये, अशी बाग सगळ्यांना आवडत असते. सगळ्या द्राक्ष बागायत कण किती जरी म्हटलं गावात की असावं त्याची सगळ्यांची इच्छा असते, पण अशी बाग सगळ्यांनी आवडते. बरोबर आहे का नाही? ह्या बागेचं पण नियोजन दाखवतो. ह्या बागेची पण काडी बघा, हो काड्या कशा पिकलेल्या आहेत. ह्या बागाचं पण नियोजन गच्चमध्ये. ह्या शेतकऱ्याचा सुद्धा काय प्रॉब्लेम नाही. शेतकऱ्यांना पण त्याच्या पद्धतीने त्याच्या सोयीनुसार येतं बघा. काडी बघा सप्टिंग आहे, सप्टिंगच्या पुढे 2 डोळे पकडलेले आहेत. या द्राक्ष बागेदाराला सुद्धा काही अडचण आलेली नाही. त्यामुळं शेती करत असताना ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शेती करताना द्राक्ष बागेदाराचं प्रत्येकाचं नियोजन हे प्रत्येकाच्या पद्धतीने करत असतो. आता हे तुम्हाला तिसरा प्लॉट दाखवला. तिसऱ्या प्लॉटमध्ये ह्या शेतकऱ्याचं कसं नियोजन आहे, गच्चमध्ये शेतकऱ्याने काय केलं, गवत पहिल्यापासून ठेवलेलं आहे, कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे. यानं म्हणजे शेणखत वापर असेल किंवा दुसऱ्या पद्धतीने त्याच्या सोयीनुसार अशा प्रकारचा वापर करून ही बाग अशी टाकाटक ठेवलेली आहे. आणि काडीचं पण बघा, काड्या वगैरे ठेवून काड्याची साईज वगैरे असेल मेंटेन ठेवून काड्यांनी चांगल्या प्रकारे तयार करून बागाचा मंडप असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल या चांगल्या प्रकारे प्रॉपर तयार केलेल्या आहेत. ही बघा इथं काडी इथपर्यंत पिकलेली आहे, काही सुद्धा ह्या शेतकऱ्याला अडचण आली नाही.
हीच गोष्ट अशी आहे की द्राक्ष शेती असू दे किंवा शेती असू दे, प्रत्येकाची शेती करण्याची पद्धत ही वेगवेगळी ठरते. त्यामुळे कोणीही कोणाला असं म्हणू शकत नाही की शेती करताना माझी बाग चांगल्या प्रकारे आहे, त्याचीच बाग चांगल्या प्रकारे आहे. ज्याच्या त्याच्या सोयीनुसार शेती, द्राक्ष शेती असेल किंवा शेती असेल, तो करत असतो. या बाबतीत तुमचं काय मत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ऋतुज ग्रेप्स या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.